गेल्या वर्षी त्या दिवशी वेणीला आलो होतो. प्रवचनात सांगितलं तुम्ही एक भक्त बसले, देव बसलेले आहेत आणि देव बसलेले असताना देव म्हणतात, बघ जर तू अनुसरला नाहीस तर आयुष्या अधोपरीच्या वर्षा होईल जगा. जे त्याचे मुळं कुठे होते? वरती होते. खालून पाण्याने ते काटून गेलतं, काठ गोदावरीचा, आणि झाड वरती होतं. ते खाली त्याचे काय झाले? सगळ्या फांद्या खाली आल्या, मुंडकं खाली आला, हात खाली आले आणि पाय वर राहिले. पाणी खालून चाललं पण त्याला पिता येत नाही. पाण्याजवळ आहे म्हणजे जसं माणूस आहे, तहान लागलेले, म्हणून काय केलं? आपलं काय घरामध्ये फ्रीज आहे, फ्रीजकडे आ करून बसला. ती बाटली उडून तोंडात येईल का? मग अनुसरण, दीक्षा आणि संन्यास असा फरक आहे. म्हणून तर दीक्षा या शब्दाचा अर्थ जर बघितला आपण सरळ, किंवा इथं अनुसरा लीळा चरित्राच्या पानापानात तुम्हाला दिसतो. इथे अनुसरल्याशिवाय म्हणजे घरी राहिले आणि देव होईल काय? मी तर लय बाबा, माझ्या दुसरं काय डोक्यातच नसतं, फक्त काय असतं, मी माझी गाठी, बस एवढंच असतं. मग याच्याबरोबर गोठी कोण करा? माझी नात सांभाळता गाठी करते म्हणे. त्याच्यासाठी दीक्षा असते. अनुसरण लक्षात आलं, नंतर काय? संन्यास लक्षात आला, आता राहिली दीक्षा. दीक्षा म्हणायचं कशाला? तर एक संस्कार आपल्या सगळ्यामध्ये जे निषेध आपण करतो, निषेध कर्म आपण करत राहतो. समजा आता हा बाबा आहे, हा डगलाधारी आहे, आणि हा जर आता गुरुकुलाच्या समोर उभा दिसला, तुम्ही काय म्हणणार? ते म्हणतात बाबा चांगला. पण तो जर बारकुलच्या पुढे उभा दिसला तर दारूच्या दुकानापुढे उभे राहा. अभिप्रेत आहे का? संन्यासी एखादा दिसला आणि दारूच्या दुकानापुढे मस्त गप्पा मारतोय, म्हणजे हा काय करतो इथे? सगळेजण त्याच्याकडेच बघत पानटपरी उभा राहत आहे त्याला. आगळी पाणी पेला घेतो आणि पितो का? पिऊ शकत नाही. किंवा एखाद्याने लय 2-4 शिव्या दिल्या. दुपारचं उदाहरण पुन्हा एकदा देतो. एखाद्याने लय